काय होईल जर रात्री 1:30-2च्या सुमारास एका सामसूम असणाऱ्या रस्त्यावरून तुम्ही पायी तुमच्या घरी चाललाय आणि त्याच रस्त्यावर असलेल्या एका बंद असलेल्या गार्डन मध्ये तुम्हाला दिसेल 100-125 वर्षापूर्वीचे ब्रिटिश तऱ्हेचे कपडे घातलेली एक फॉरेनर मुलगी. आज आपण बघणार आहोत माझ्या आजच्या कथेमध्ये. नमस्कार मित्रमंडळी, मी योगिता सागर शिंदे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या अज्ञात गोष्टी या युट्यूब चॅनलमध्ये. अशाच काही चित्तथरारक ज्ञात अज्ञात गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केला असेल तर धन्यवाद. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या गोष्टीने. ही गोष्ट घडते 2014 मध्ये. महाराष्ट्रातील एक शहर जे विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं, पुणे. आणि याच पुणे शहरातलं अगदी जगविख्यात असणारं विद्यापीठ पुणे विद्यापीठ, जिथे फक्त महाराष्ट्रातून किंवा भारतातून नाही तर अगदी जगभरातून विद्यार्थी येतात वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी. याच विद्यापीठात आला आपल्या कथेचा युवक नाशिकच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये. विद्यापीठात आल्यानंतर आपल्या एका मित्राशी संधान साधून त्याने युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय करून घेतली. त्याला त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं होतं, सोबतच कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सुद्धा अभ्यास करायचा होता. आपल्याला माहिती आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे सगळ्यात जास्त वारे पुणे शहरात वाहतात. म्हणजे दर 10 पैकी 9 मुलं तिकडे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात. आपल्या कथेचा नायक पण त्यातलाच एक होता. त्याने लायब्ररीमध्ये ऍडमिशन करून घेतलं. शक्य तितका वेळ अभ्यास करणं, म्हणजे 24 तासातले 2 ते 3 तास झोप पूर्ण करायची आणि मिळालेला जो वेळ आहे तो फक्त अभ्यासामध्ये युटिलाइज करायचा. डोक्यावरती आलेली परीक्षा, सिलेबस कंप्लीट करण्याचा स्ट्रेस, या सगळ्या गोष्टीमुळे त्याने लिटरली स्वतःला अभ्यासाला वाहून घेतलं होतं. त्या रात्री पण जवळपास 1:30 वाजेपर्यंत तो लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसला होता. आता रूमवर जाऊ, एक 2-3 तासाची झोप घेऊ आणि मग पहाटे पुन्हा अभ्यासाला येऊ, हा विचार करत त्याने सगळं सामान गोळा करून ठेवलं आणि तो रूमकडे निघाला. काय स्ट्रॅटेजी बनवता येईल जेणेकरून आपला अभ्यास पूर्ण होईल, किंवा कोणत्या स्पीडने केला तर मग आपल्या एक्झाम पर्यंत 1-2 रिव्हिजन्स होतील, कशा पद्धतीने आपण सगळ्यात चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो, या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये चालू होत्या. आणि त्याच विचारात तो झपझप आपल्या रूमकडे निघाला होता. पुणे युनिव्हर्सिटीचा एरिया तुम्ही आजही बघाल तर एखाद्या अनोळखी माणसाला आपण जंगलातून प्रवास करतोय की काय, इतकी झाडे झुडपं, इतक्या वेली तिकडे आहेत. म्हणजे युनिव्हर्सिटी बऱ्यापैकी एक्सपांड झाली असली तरी आजही तो एरिया एखाद्या जंगलासारखाच वाटतो. आणि त्यात हा आपला नायक घरी चालला होता, रूमवर चालला होता आणि अचानक त्याची नजर एका अशा ठिकाणी स्थिरावली की भीतीने तो अगदी गांगारून गेला. काय करावं, काय बोलावं त्याला सुचणं बंद झालं. असं काय बघितलं असेल त्याने? त्या परिस्थितीत त्याने पटकन स्वतःला कंपोज केलं आणि धूम ठोकली ते डायरेक्ट रूम वरतीच जाऊन थांबला. पण त्याने जे बघितलं होतं त्याचा इतका इम्पॅक्ट झाला होता त्याच्या ब्रेनवरती किंवा डोक्यावरती की तो सरळ आजारीच पडला. इतका की ज्याच्यासाठी इतकी प्रिपरेशन करत होता ती एक्झाम सुद्धा त्याला देता आली नाही. काय दिसलं असेल बरं त्याला? त्याला दिसली होती ॲलिस. पुणे विद्यापीठाच्या प्रिमायसेस मध्ये असणारं खूप मोठं, खूप जुनंसं गार्डन, जे आता ॲलिस गार्डन म्हणून ओळखलं जातं. काय आहे या ॲलिसची कथा? जवळपास 150 वर्षापूर्वी आत्ता जो पुणे युनिव्हर्सिटीचा एरिया आहे, जो गणेश खिंड म्हणून ओळखला जातो, तो ऍक्च्युली पुणे सिटीच्या बाहेर आहे. आणि 100-150 वर्षापूर्वी तिथे खूप घनदाट असं जंगल होतं. त्याच जंगलामध्ये
1870च्या सुमारास एक इटालियन तऱ्हेची वास्तू बांधली गेली, जी मुंबईच्या गव्हर्नरचं मॉन्सून रेसिडेंट होते. म्हणजे जेव्हा मॉन्सून सुरू असेल तेव्हा मुंबईचे गव्हर्नर तिथे जाऊन राहायचे. आता ते जे गव्हर्नर होते त्यांची एक मुलगी होती ॲलिस, जी आपल्या वडिलांसोबत तिथे येऊन राहायची. जसं मी तुम्हाला म्हणाले की जरी तो रेसिडेन्शियल विला तिथं असेल तरी आजूबाजूचा एरिया जो होता तो पूर्णपणे जंगल होता. आणि त्याच जंगलामध्ये बरीचशी लोक काम करण्यासाठी, लाकडं तोडण्यासाठी किंवा इतर काही कामानिमित्त यायची. असाच त्या जंगलात येणारा एक मराठमोळा रांगडा तरुण, ज्याला ती एलिस पहिल्या नजरेत आवडली. तिनेही नुकतंच तिच्या तारुण्यात पदार्पण केलं होतं आणि आपल्या मनाला भावणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याला अट्रॅक्ट करत असतात. तीही त्या मुलाकडे तशीच आकर्षित झाली. त्या झाडांमध्ये, त्या जंगलामध्ये हळूहळू त्यांचं प्रेम बहरायला लागलं. तो एक कष्टकरी मुलगा जसं त्याला जमेल तसं त्या जंगलामध्ये काहीतरी कामानिमित्त जायचा आणि ही राजकन्या तिथल्या एका झाडाखाली तासन तास त्याची वाट बघत बसायची. हळूहळू भेटणं बोलणं वाढत गेलं. तासन तास ते लोक त्या जंगलामध्ये त्यांचा वेळ घालवू लागले. पण म्हणतात ना, ह्या अशा गोष्टी कधीच लपत नसतात. त्यांच्या प्रेमाची चर्चा हळूहळू सगळीकडे पसरू लागली आणि अर्थातच ही चर्चा तिच्या वडिलांपर्यंत सुद्धा पोहोचली. आता तो त्यावेळचा ब्रिटिश गव्हर्नर, भारतीयांना तुच्छ लेखणारं त्याचं मत, ही गोष्ट सहन न झाल्याने त्याने त्या तरुणाची जीवनयात्रा संपवली. तो तरुण गेल्यानंतर कित्येक दिवस ॲलिस रोज त्या ठिकाणी जाऊन त्याची वाट बघत बसायची जिथे ते दोघं भेटायचे. बरेच दिवस असं गेल्यानंतर एक दिवस तिने सुद्धा स्वतःच्या आयुष्याचा प्रवास संपवला. ती गेल्यानंतर कदाचित पश्चाताप म्हणून तिच्या वडिलांनी त्याच ठिकाणी तिची समाधी बनवून घेतली जिथे ते दोघं भेटायचे. त्यावेळी तिच्या वडिलाच्या खोट्या सेल्फ रिस्पेक्ट किंवा खोट्या मानापायी त्यांच्या प्रेम कहाणीचा अंत झाला होता. पण तरीही 150 वर्षानंतर सुद्धा कदाचित अजून तिला आशा आहे की आपला प्रियकर आपल्याला भेटेल आणि म्हणून आजही ॲलिस त्या ठिकाणी त्याची वाट बघत असते. आता ही कथा खरी आहे किंवा खोटी आहे मला माहित नाही, पण आपल्या कथेच्या युवकाने मात्र याचा अनुभव घेतला. आज तो युवक त्याचं शिक्षण पूर्ण करून एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून आपलं जीवन व्यापन करतो. तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये असणाऱ्या त्या अनेक कथांमधली ही एक कथा जी आपल्या कथेच्या नायकाने अनुभवली. आशा आहे तुम्हाला माझी कथा आवडली असेल. जर आवडली तर माझ्या कथेला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.